आई स्पेशलमध्ये आपण करणार आहोत मोतीचूरचे लाडू। आता लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागेल 1 कप बेसन। ते आपल्याला चाळून घ्यायचे म्हणजे याच्यात गाठी राहणार नाहीत आणि त्यानंतर ह्यात मिक्स करायचे अर्धा कप पाणी। आता पाणी एकदमच मिक्स नाही करायचंय, थोडं थोडं करून ह्याला स्टर करत राहायचं। सो आपल्याला अशी रनिंग कन्सिस्टन्सी हवी आहे। आता इथे मी घेते पाइपिंग बॅग। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही प्लास्टिकची कॅरी बॅग सुद्धा घेऊ शकता आणि आपलं जे बॅटर आहे ते ह्यात पोर करायचं आहे। आता जो आपल्याला एंड आहे तो सिक्युअर करायचा आहे। तुम्ही सेलो टेप सुद्धा यूज करू शकता किंवा माझ्यासारखं रबर बँड सुद्धा वापरू शकता। एकदम टाईट आपल्याला हे क्लोज करायचं आहे। आता एका बाजूला तेल तापवत ठेवा। जे आपलं पाइपिंग बॅग आहे त्याला एकदम छोटासा होल करायचा आहे, कारण आपल्याला एकदम बारीक बारीक मोती हवेत बेसनाचे आणि ही धार डायरेक्ट तेलामध्ये सोडायची आहे। पाइपिंग बॅग थोडंसं लांब पकडा म्हणजे एकदम बारीक बारीक मोती आपल्याला मिळतील। आता मोतीचूरचे हे मोती आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मी ह्यांना काढून घेते टिश्यू पेपरवर। पुढे आपल्याला लागेल ऑरेंज फूड कलर। तुम्ही केसर सुद्धा वापरू शकता आणि त्यात घालायचे हाफ कप पाणी। आता इथे मी घेते 3/4 कप साखर आणि त्यात आपण जे पाणी केलंय फूड कलर सोबत मिक्स ते ऍड करायचंय। आता आपल्याला साखर पूर्णपणे मेल्ट करून घ्यायची। साखर मेल्ट झाली की ह्यात आपल्याला आपण जे बेसनचे मोती तयार केलेत ते ऍड करायचे। आता याला मिक्स करायचंय। हे जे मोती आहेत ते साखरेचं पाणी ऍब्सॉर्ब करतील हळूहळू। या पूर्ण प्रोसेसला 5 ते 6 मिनिट लागतील। साखरेचं पाणी पूर्ण ऍब्सॉर्ब झालं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ह्यावर झाकण ठेवायचंय। 10 मिनिटांनंतर झाकण काढायचंय आणि आता ह्यात मी मस्क मेलनच्या सीड्स घालते आणि 1 चमचा तूप घालते। आता हे सगळं नीट मिक्स करून आपल्याला लाडू वळायला सुरुवात करायची आहे आणि लाडू वळल्यावर त्यावर तुम्ही सिल्वरचं वर्क लावू शकता।